सर्वांना सुप्रभात, गुड मॉर्निंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. एक महत्त्वाचं विश्लेषण आहे की आज एक चित्रपट गाजतो धुरंधर ऑपरेशन धुरंधर. भारताच्या संरक्षण व्यवस्थेतील संरक्षण सल्लागार अजित डोवालची भूमिका माधवांनी केलेली आहे. एक सुंदर कॅरेक्टर आहे, आवडलं मला. आणि चित्रपटाची सुरुवात जी आखाती देशातील कंधारपासून झाली. 1919 घटना आहे. कंदहार 1919 घडलं. 99 घटना आहे. कारण 95ला माझं लग्न झालं होतं आणि मी स्वतंत्र विभक्त कुटुंब लग्न झाल्यानंतर निर्णय घेतला. कारण आमची कुटुंब व्यवस्था मोठी होती. छोट्याशा घरात 15 लोक राहणारी. त्यामुळे मी लग्न झाल्यानंतर प्रथम निर्णय घेतला होता तो विभक्त कुटुंबाचा. आणि मी लग्न झाल्यानंतर ते केलं आणि स्वतंत्र झालो. आणि निघताना शून्य व्यवस्थेतून निघालो. आईवडिलांकडे कुठल्याही प्रकारचं याचना न करता स्वबळावरती रातोरात रेंटल फ्लॅट लोकमान्य नगरामध्ये बघून तिथे स्वतंत्र कुटुंब व्यवस्था मी माझी बसवली. ते करणं गरजेचं होतं. कारण भविष्यामधील पुढचं गोष्टी हित जपून ह्या गोष्टी मला कराव्या लागल्या आणि त्या आज सार्थ झाल्या. त्यामुळे रवींद्र शिंदे शून्य व्यवस्थेतून, शून्य परिस्थितीतून जर सर्व काही घडवू शकतो, तर आज या सार्वभौम एक गरीब जनतेच्या मनातील एक जनतेच्या भावनांचा विचार करणारा माणूस आहे. जी भावना मी बाबांचा इतिहास, राजकारण, समाजकारण हे घरामध्ये त्या काही 10x10 घरच्या लफाटाचाळीमध्ये म्युन्सिपल महानगरपालिकेच्या घाटोंडर महात्मा फुले नगर येथील लफाटाचाळीमध्ये एका कोपऱ्यामध्ये अभ्यास करायचो. आणि एका बाकीच्या घरामध्ये, आमच्या घरामध्ये सातत्याने लोकांचं येणं जाणं असायचं. विविध कामगार वर्ग असतील, विविध समाजातील लोक असतील, विविध राजकारणातील लोक असतील, आमच्या लफाटाचाळीच्या घरात यायचे. बाबांबरोबर बसणं, उठणं, बैठका, सकाळपासून नुसतं आमजाम, चहा पाणी. जेव्हा राजकारण्यांच्या घरी होतो त्यांना विशेष स्वतःचा बंगलो, स्वतःचं ऑफिस, स्वतःचं क्रिएशन्स, अफाट संपत्ती, अफाट मालमत्ता, कोणाकोणाचे 50 करोड रुपयाचे धनिक झालेले हे राजकारणी आज आपण पाहतो. अशा लोकांकडे लोक येतात. पण त्या काळी ना सत्ता, ना राजकारण, ना समीकरण, ना अर्थकारण असं कुठल्याही गोष्टी नसताना चांगू शिंद्यांचं घर म्हणजे भरलेलं असायचं. कुठला असा विशाल बंगलो नाही की विशाल हॉल नाही जे एकनाथराव शिंदेंकडे आहे, जे जितेंद्र आव्हाडांकडे जे आहे, जे आणखी काही आमदार, खासदार, मंत्र्यांकडे आहे. अशा कुठल्याही प्रकारची धनदौलत, संपत्ता चांगू शिंद्यांकडे नव्हती. तरी आम पब्लिक भरगतचं घर भरून यायचं. पण आम्ही घरातून कधी माझी आई चहा पाण्यासाठी कमी पडली नाही की आमच्याकडे धनिक संपत्ती आहे आणि त्यातून आम्ही सतत चहा पाणी करतो. लोकांना असं काही नव्हतं. आला गेला माणूस आमच्याकडे जेवून खाऊन चहा पाणी करून जायचा. ही भावना बाबांनी दडवलेली, भावना माझ्या आजीने आणली होती. ती भावना बाबांनी रुजवली आणि आज समाजापर्यंत तळातळाघरातून पोचल. आज सर्वांना
एक एक घरामध्ये नोकरी देताना बाबांनी खेडेपाड्यातून कामगार आणले, रुजवले, लावले. आज त्याचे मोठं फळ म्हणजे आज वारसा हक्काने, वारसा हक्काने, वारसा हक्काने. आणि 1971मध्ये बाबांनी तर 1971, 70-71च्या दरम्यान बाबांनी तर म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे 4 मजली इमारत बांधून कामगारांचं एक आर्थिक सबळीकरण करण्यासाठी एक म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रबळ केली, सशक्त केली, उभारली, बांधली आणि आजही ती आहे. आज खाटण रोड परिसरामध्ये एसआरएमध्ये ज्या इमारती झाल्या डेव्हलपमेंट काशी त्या इम्पेरियल हाईटमध्ये आज दुसऱ्या मळ्यावरती म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं ऑफिस आहे. आणि आणि तिथे महात्मा ज्योतिबांचा फुल्यांचा पुतळाही आहे. कारण बाबांनी ज्यावेळेस ती इमारत म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बांधली, त्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीपर्यंत त्या बाबांनी जेव्हा म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बांधली, त्या क्रेडिट सोसायटीवरती महात्मा ज्योतिबा फुल्यांचा एंट्रन्स गेटलाच पुतळा बाबांनी लावला होता. कारण बाबांवर महात्मा ज्योतिबा फुल्यांचा पगडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पगडा, शाहू फुले आंबेडकरांचा पगडा असल्यामुळे बाबांनी तो पुतळा तिथे महात्मा ज्योतिबा फुल्यांचा लावला होता. आणि प्रत्येक जयंतीला अख्खे ठाणे शहरातील, ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील जे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पुतळ्याचं पूजन त्या ठिकाणी व्हायचं. तो आज ऑफिसमध्ये म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या ऑफिसमध्ये पुतळा आहे. त्या काळी बाबांनी ती मूर्ती बसवली होती. म्हणजे नातू परांजपेबरोबर त्या काळचे विकासक, ठाण्यातील प्रसिद्ध विकासक नातू परांजपे यांनी तो इमारत बांधली बाबांबरोबर ती. आणि बाबांनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली, पुतळा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा तो बसवला. तो आजही आहे. कारण आता इमारत धोकादायक झाल्यामुळे तोडली. आता त्याचं इमारतीचं आपल्याला संपूर्ण काम रवींद्र शिंदेच बघणार आहे. आर्किटेक्चरल डिझाईन, प्लॅनिंग आणि ही इमारत परत म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीला आपल्याला बांधायची आहे. मला एक वेळा विचार विनिमय म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सदस्य लोकांसाठी, व्यवस्थापक माणसांशी झालेला आहे. शिंदेसाहेब तुम्ही करा आणि आम्हाला अतिक्रमण पण ते हटवून द्या आणि हे संपूर्ण काम तुम्ही बघा, असं व्यवस्थापक बोललेलं आहेत आणि झालेलं आहे. आणि मी ते लवकरच ते करणार आहे. तर अशा प्रकारचं रवींद्र शिंदेंची नाळ बाबांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्याच्याशी जुळलेली आहे. आता म्युनिसिपल क्रेडिट कोऑपरेटिव्ह दादोजी कोंडू स्टेडियमशी पण नाळ जुळलेले, म्हणून बाबांचं नाव आणि क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी नावाची मागणी रवींद्र शिंदे करत आहे. आणि इकडे महात्मा फुले खाटण रोड क्रिक रस्त्याला नामकरणाची मागणी आहे. कारण तिथं भव्य दिव्य आमचं बुद्धविहार आहे, जे आजही तिथे आहे. खुलं ओपनमंच बुद्धविहार, तिथे आमची 300 करोडची जागा बाबांनी शासनाकडून बौद्ध धम्मचक्रपर्यंत समाजाला दिली आणि ते आहे. आणि ते आम्ही जपलं आहे. बाबा गेले तरी बाबांचं कार्य आम्ही 4ही मुलांनी जपलेलं आहे, जे अबाधित आहे. ते स्मारकासारखं उभं आहे. बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीच्या ट्रस्ट इथं जे ठाणे महानगरपालिकेमधून कमानी गेट उभारली, ती एकदम वाखण्यासारखी, देखण्यासारखी आणि बघण्यासारखी आहे. जे नेपाळमध्ये बौद्ध स्तूप आहेत, थायलंडमध्ये बौद्ध स्तूप आहेत, नेपाळमध्ये बौद्ध स्तूप आहेत. तिथे स्तूप आहेत, त्या स्तूपांची प्रतिकृती ही महात्मा फुले नगर खाटण रोड येथे बौद्ध विहाराच्या कमानी गेटमध्ये दिसून येते. आणि करणाऱ्या माणसाचं मी खरंच स्वागत करतो की ज्याने कोणी केलं हे चांगलं दूरदृष्टी ठेवून केलं, हे मला आवडलं. परंतु आज ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिवंगत कामगार चांगो शिंदे यांचा मोठा सहभाग आहे. ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका ते महानगरपालिका उभारण्यामध्ये हा सहभागाचा विचार करतात. तर त्यांच्या क्रिक रोडचं नामांतर, जे क्रिक रोडला नाव देण्याचा जो काही प्रस्ताव मंजूर झाला होता 2014 आणि 10 जानेवारी 2015ला हा ठराव महासभेच्या पटलावर आला. तो मी तुम्हाला दाखवू इच्छितो की कशा प्रकारचं, म्हणून तर मी कशा प्रकारचं हे ठाणे महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी, लोकसदस्य राजकारण करतात, फार घाणेरडं करतात. केवळ स्वार्थ आणि गोल्डन गँग. आता मी वारंवार म्हटलेलं आहे, गोल्डन गँग. ते गोल्डन गँग अशी, या गोल्डन गँगने पूर्ण महानगरपालिका गिळंकृत केली, भ्रष्टाचार केली, भिकारी केली, असं मी तुम्हाला नमूद करतो आहे.